माझं नाव प्रीती रवींद्र शेंद्रे. माझ्या शाळेचं नाव पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राळेगाव. मी तुम्हाला सांगणार माझा वर्गाचा सर तुम्हाला सांगणार आहे सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 25 प्रश्न. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? 3 जानेवारी 1831. भारतीय पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठे झाला? सातारा येथील नायगाव येथे. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव काय होते? लक्ष्मीबाई. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? खंडोजी. सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या कितव्या वर्षी झाला? 9व्या वर्षी. सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव काय होते? ज्योतिबा फुले. सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला काव्यसंग्रह कोणते? काव्य फुले, बावनकशी, सुबोध, रत्नाकर. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? बालिका दिन. सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते? यशवंत. सावित्रीबाई फुले यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? क्रांतिज्योती. सावित्रीबाई फुले यांचे निधन कधी झाले? 10 मार्च 1897. सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक पात्रता काय होती? अशिक्षित. सावित्रीबाई फुले यांना शिक्षणासाठी कोणी प्रेरित केले? महात्मा फुले. सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा कुठे सुरू केली? पुणे. महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचे कोण होते? पती. सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कधी झाला? 10 मार्च 1897. सावित्रीबाई फुले यांचा जन्म गावाचे नाव काय? नायगाव. मुलींची पहिली शाळा दांप त्यांनी केव्हा सुरू केली? 1848. पहिली भारतीय स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापक कोण? सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या मासिकात लेख लिहिले होते? गृहिणी. सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कोणत्या साथीच्या रोगाने झाला? प्लेग रोग. सावित्रीबाईंना कोणी शिकवले? ज्योतिबा फुले. सावित्रीबाईंना कोणत्या नावाने संबोधले जाते? क्रांतिज्योती. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. धन्यवाद.